स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आज शेवटच्या टॉपिक कडे जाणार आहोत. युनिट नंबर 2 मधला शेवटचा टॉपिक आहे आज प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय? डे टू डे लाईफ मधले इझी मोशन आहे. पण आतापर्यंत लिनियर मोशन पाहिलं, अँग्युलर मोशन पाहिलं, प्रोजेक्टाइल मोशन पाहायचंय. तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत काय आहे हा पाठ शिकलेला नाहीये. आता मात्र तुम्हाला प्रोजेक्टाइल मोशन हा नवीन टॉपिक सिलेबस मध्ये आलेला आहे डिप्लोमा साठी. त्याच्याकडे आपण जाऊया. अवघड काही नाहीये, एकदम सिंपल टॉपिक आहे. तर पहा, डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल सांगायचं जाईल तर व्हेन क्रिकेटर हिट्स अ बॉल इट गोज अवे बाउंड्री. बाउंड्रीच्या बाहेर जातो तो बॉल तेव्हा 6 जातो. म्हणजे जी काय बॉलची मोशन असते ती कोणती असेल त्यावेळेस? प्रोजेक्टाइल मोशन. करेक्ट. कोणती मोशन आहे? प्रोजेक्टाइल मोशन. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की रणगाड्यामधून जेव्हा तो गोळा डागला जातो तेव्हा तो त्याची जी मोशन असते ती कोणती असेल? प्रोजेक्टाइल मोशन. करेक्ट. तर अशा पद्धतीने हे डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल आहे. आता प्रोजेक्टाइल मोशनचा वापर कुठे होतो? मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. कुठे होता तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पाहिलं का तुम्ही कुठेतरी? प्रोजेक्शन, अँगल ऑफ प्रोजेक्शन, बरोबर आहे. ग्राफिक्स मध्ये किंवा मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला अँगल ऑफ प्रोजेक्शन कुठे शब्द ऐकला असेल तुम्ही. आता प्रोजेक्शनचा अर्थ काय होतो? तर प्रोजेक्टाइल बॉडी म्हणजे प्रोजेक्शन त्या ठिकाणी क्रिएट केला जातो. तो अँगल किती असावा? बरोबर आहे. जर तुम्हाला ब्रिज कनेक्ट जर तयार करायचा असेल, बरोबर आहे, तर प्रोजेक्शन आपल्याला काढावं लागतं त्याचं की किती हाईट त्याला द्यावी लागेल, बरोबर. तो अँगल किती क्रिएट करावा लागेल आपल्याला असं ब्रिज तयार करायचं आहे. त्याला किती उंची पृष्ठभागापासून द्यायची हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागतं. आणि याच्यातच आपला कन्सेप्ट क्लिअर होतोय की प्रोजेक्टाइल मोशन हा कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतोय. आता प्रोजेक्टाइल मोशन मध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे कन्सेप्ट कोणते कोणते आहेत? आपल्याला सुरुवातीला पाहिजे प्रोजेक्टाइल मोशनची डेफिनेशन. ओके, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे काय? तर पाथ. ज्या पाथने ती बॉडी जाते त्याला ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय? त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट आपण फ्लाइट म्हणतो. फ्लाइट आहे माझी ह्या वेळाने ती निघते. म्हणजे काय होतंय? मुंबईवरून विमान निघालं, दुबईला चाललेलं आहे, तर ते मुंबईवरून निघाल्यानंतर ते दुबईला जात असताना किती वेळ लागला त्याला टाइम ऑफ फ्लाइट आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल, ती बॉडी ए पोझिशन पासून निघाली बी पोझिशनला जाण्यापर्यंत किती अंतर पार केले त्याला रेंज ऑफ प्रोजेक्शन म्हटलं जातं. आणि हाईट ऑफ प्रोजेक्शन असे आपल्याला 6 डेफिनेशन या ठिकाणी किंवा 6 पार्ट या ठिकाणी पाहायचे आहेत प्रोजेक्टाइल मोशन मध्ये. ठीक आहे, चला तर मित्रांनो आपण जाऊया डेफिनेशन कडे. तत्पूर्वी आपण पाहूया एक डायग्राम. ओके, आता या ठिकाणी एक छोटीशी हे दिसते तुम्हाला, चित्र दिसतं एक छानसं, बरोबर. की हा जो व्यक्ती आहे त्याने किंवा याने चेंडू काय केलेला आहे हवेमध्ये फेकलाय. तो ए पोझिशन पासून निघालाय. कुठून निघालाय? ए पोझिशन पासून निघालाय. जाणार कुठं आहे? बी पोझिशनला जाणार आहे. तर ते ए पोझिशन पासून बी पोझिशनला जात असताना तो ज्या पाथने गेलेला आहे, कोणत्या मार्गाने गेलाय? त्या मार्गाने चाललाय, बरोबर आहे. डॉटेड लाईन दिसते ना, त्या मार्गाने चाललाय. त्याला मी म्हणणार आहे पाथ ऑफ प्रोजेक्शन, म्हणजेच काय? ट्रॅजेक्टरी. समजलं का? त्याच्यानंतर मी पुढचा पार्ट तुम्हाला सांगणार आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. जेव्हा तो चेंडू किंवा ती जी वस्तू आहे या सरफेस पासून त्याने किती अँगल क्रिएट केलाय? थिटा. इथं दाखवलाय पहा, इथं थिटा दाखवलाय. अँगल ऑफ प्रोजेक्शन, ही बॉडी किती अँगलने इथं हे होते, बरोबर आहे. इथे ही बॉडी आपण हवेमध्ये टाकलेली आहे. फॉर एक्झाम्पल किती अंतरावरती जाणार आहे त्याला आपण रेंज म्हटलं होतं, बरोबर आहे. त्याच्याकडे पण जायचं आपल्याला. रेंज म्हणजे ए पोझिशन पासून बॉडी बी पोझिशनला किती अंतरावरती गेली त्याला आपण रेंज ऑफ प्रोजेक्शन असं म्हटलं. त्यानंतर पृष्ठभागापासून किती उंचीवरती मॅक्झिमम ती हाईट वरती गेलेली आहे त्याला हाईट ऑफ प्रोजेक्शन असं म्हटलं जातं, कॅपिटल एच. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? रेंज ऑफ प्रोजेक्शन. त्याच्यानंतर 6 नंबरला काय? हाईट ऑफ प्रोजेक्शन, हाईट कॅपिटल एच, हाईट ऑफ प्रोजेक्शन. त्यानंतर टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल टी आणि अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय? थिटा. ठीक आहे, हा पार्ट आपण पाहणार आहोत. तर अँगल ऑफ प्रोजेक्शन या ठिकाणी तुम्हाला समजलाय. रेंज समजली का? रेंज आर म्हणजे काय? रेंज ऑफ प्रोजेक्शन. एच म्हणजे काय? हाईट ऑफ प्रोजेक्शन. तर मित्रांनो आपण जाऊया प्रोजेक्टाइल मोशनच्या डेफिनेशन कडे. प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय?
तर प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जे काही ऑब्जेक्ट असेल ते काय करतो आपण, कास्ट करतो, फायर करतो किंवा फ्लंग करतो किंवा हेवर करतो किंवा हर्ल करतो, पिंच करतो, टॉस करतो किंवा थ्रोन आहे. ठीक आहे, एखादी वस्तू टाकली, टॉस केली किंवा पिच केली, आपण पंच हे केला, आपण त्याला पिच केला. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये पाहिलं टेनिस कोर्ट वरती, तर तो आपण जे काही टेनिस बॉल असतो तो पंच करतो, बरोबर, त्याला असं थोडंसं हे करून घेतो. त्याच्यानंतर टॉस करतो किंवा थ्रोन. तर these are the examples of the projectile motion. प्रोजेक्टाईल मोशन. तर प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, तर त्याच्या डेफिनेशनकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला अतिशय महत्त्वाचा पार्ट, प्रोजेक्टाईल मोशन इज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन or projected in the air, subjected to only the acceleration of gravity. The object is said to be projectile. त्या बॉडीला काय म्हटलं जातं, प्रोजेक्टाईल बॉडी असं म्हणतात, किंवा जे ऑब्जेक्ट असतं त्याला प्रोजेक्टाईल ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता या प्रोजेक्टाईल बॉडीची जी मोशन असते त्याला काय म्हणायचं, प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट म्हणजे की अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा. तर तो किती असावा, तर अँगल ऑफ थिटा किती असावा, तर तो 0 डिग्री पेक्षा जास्त असावा. बरोबर आहे, पहिली कंडिशन काय आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा, 0 डिग्री पेक्षा जास्त असावा. आणि किती असावा, तर तो 90 डिग्री पेक्षा कमी असावा. किती असावा, 90 डिग्री पेक्षा कमी असावा. समजलं का सगळ्यांना? ओके, आपण जाऊया डेफिनेशन कडे. ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे काय, द पाथ फॉलोड बाय द प्रोजेक्टाईल इज कॉल्ड एज अ ट्रॅजेक्टरी. द पाथ फॉलोड बाय द ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड एज अ projectile is called as a trajectory. The path followed by the projectile is called a trajectory. आता इथे एक डायग्राम दाखवलेली आहे आपल्याला प्रोजेक्टाईल मोशनची. तर ह्या पाथने ही बॉडी जाणार आहे, त्या पाथला काय म्हणलं आपण, ट्रॅजेक्टरी असं म्हटलेलं आहे. त्याचा जो अँगल क्रिएट केलेला आहे इथं थिटा, त्याला अँगल ऑफ प्रोजेक्शन म्हटलंय. ते किती अंतरावरती गेली मॅक्झिममली, त्या डिस्टन्सलाच आपण रेंज ऑफ प्रोजेक्शन म्हटलंय. आणि त्याची हाईट म्हणजे किती उंचीवर पर्यंत ती बॉडी गेलेली आहे त्याला हाईट ऑफ प्रोजेक्शन म्हटलंय. आणि ही बॉडी एका पोझिशन पासून म्हणजे ए पोझिशन पासून बी पोझिशनला जाण्यासाठी किती वेळ लागला त्याला आपण काय म्हटलं, टाइम ऑफ फ्लाइट, कॅपिटल टी. आपण एकेका डेफिनेशन आणि फॉर्म्युलाकडे जाणार आहोत. मित्रांनो, पुढचा पार्ट आहे तो म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. आपल्याला जायचंय अँगल ऑफ प्रोजेक्शन कडे. आता अँगल ऑफ प्रोजेक्शनला आपण थिटा म्हटलं होतं, जाऊया त्याच्याकडे. अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा. अँगल ऑफ प्रोजेक्शनला सिंबल काय, थिटा एवढा आहे. इट इज अँगल विथ विच सरफेस, बरोबर आहे, it is angle with the surface with which projectile is projected or thrown or tossed. हा एक अँगल आहे का त्या अँगलने ती प्रोजेक्टाईल बॉडी फेकली जाते, त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ प्रोजेक्शन. त्याच्यानंतर तिचा अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा, तर तो असेल 45 डिग्री. कीप इन माइंड दॅट दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा, तर अँगल ऑफ प्रोजेक्शन असावा 45 डिग्री. मॅक्सिमम अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा, 45 डिग्री. का त्याला आपल्याला रेंज काय मिळते, मॅक्सिमम रेंज मिळते. तर आपल्याला रेंज मॅक्सिमम पाहिजे असेल तर अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा, 45 डिग्री. जसं आपल्याकडे जर पाहिलं की शत्रूचं सैन्य किती अंतरावरती आहे, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी जो रणगाडा आहे, तो रणगाड्याचं जे काही पुढचं हे आहे, बरोबर आहे, तर त्याचा अँगल क्रिएट करावा लागतो. जर शत्रू पक्ष किंवा शत्रूचं सैन्य जर आपल्या जवळ आलं असेल तर आपल्याला अँगल थोडासा जास्त क्रिएट करावा लागेल, बरोबर आहे. आणि ते जर मॅक्सिमम अंतरावरती असेल, समजा 500 मीटर वरती आहे की 1 किलोमीटर वरती आहे की 2 किलोमीटर आहे, त्याच्यानुसार आपण अँगल काय करतो, क्रिएट करतो. मग आपल्याला कळतं की एवढं अंतर आपल्याला जर पार करायचं असेल 1 किलोमीटर, तर आपल्याला 45 डिग्री अँगल क्रिएट करायचा का 50 डिग्री क्रिएट करायचा हे आपण ठरवतो, बरोबर आहे. जर शत्रू सैन्य 2 किलोमीटर असेल तर आपल्याला 45 करावं लागेल. म्हणजे त्याची लॉन्चिंगची जी काही तोप आहे किंवा जे रणगाड आहे त्याची लॉन्चिंगचं डिस्टन्स किती मॅक्सिमम ते कव्हर करू शकतं हे ठरलेलं असतं, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शिकायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटर, बरोबर, की मॅक्सिमम 6 केव्हा जातो, तर त्याचा तो आपण म्हणतो फक्त टायमिंग शॉट बसला पाहिजे. तसं नसतं, त्या ठिकाणी तो अँगल क्रिएट करावा लागतो, बरोबर आहे. कारण ते मनगटाची जी हालचाल असते त्याच्यानुसार आपल्याला तो अँगल क्रिएट होतो त्या ठिकाणी.
समजतंय का सगळ्यांना? त्यालाच प्रोजेक्टाइल मोशन असं म्हटलं जातं. अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा? तर तो अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा? 45 डिग्री असावा. बरोबर आहे? टॅन थिटा जो अँगल आहे, बरोबर आहे, तो किती असावा? 45 डिग्री असावा. टॅन थिटा is equal to 4h. That is theta is equal to tan inverse of 4h. tan inverse of 4h. हाईटच्या 4 पट असावा असता. बरोबर आहे? तर तो थिटा किती आपल्याला मिळतो? तर अँगल हाईट किती असावी, किती उंचीवरून जाईल त्याच्यानुसार अँगल तुम्हाला क्रिएट करता येतो. तर थिटाचा फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू tan इनवर्स इनटू ब्रॅकेट 4h. बरोबर. त्याच्यानंतर टाइम ऑफ फ्लाइट, पुढची डेफिनेशन आपल्याला पाहिजे. टाइम ऑफ फ्लाइट, द टाइम ऑफ फ्लाइट ऑफ प्रोजेक्टाइल मोशन किंवा प्रोजेक्टाइल बॉडी इज द टाइम फ्रॉम ऑब्जेक्ट इज प्रोजेक्टेड टू रीच द सरफेस, किंवा टाइम ऑफ फ्लाइट इज डिपेंडेड ऑन द टोटल टाइम फॉर विच प्रोजेक्टाइल रिमेन्स इन एअर. तर हवेमध्ये किती वेळ राहणार आहे त्याला काय म्हटलं जातं? टाइम ऑफ फ्लाइट म्हटलं जातं. आता टाइम ऑफ फ्लाइट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू 2u किंवा v घ्या, u sin थिटा. u म्हणजे काय? वेलोसिटी डिवाइडेड बाय g. t म्हणजे काय? तर वेअर t इज अ टाइम ऑफ फ्लाइट. t म्हणजे काय? टाइम ऑफ फ्लाइट. t म्हणजे काय? टाइम ऑफ फ्लाइट. LIGHT. u म्हणजे काय? वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन. थीटा म्हणजे काय? अँगल ऑफ प्रोजेक्शन. अँगल ऑफ प्रोजेक्शन. आणि g म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. g म्हणजे काय? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कीप इन माइंड दॅट g is the acceleration due to gravity which having value 9.81 meter square. Here is the formula. T is equal to 2v sin theta upon g. Keep in mind that this is a very important formula. Remember this. You write, repeat again and again. 2v sin theta or 2u sin theta upon g. G is a acceleration due to gravity. This is a very important formula. या फॉर्म्युल्यावर आधारित 2 मार्काला न्यूमेरिकल विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या टॉपिक कडे, तो म्हणजे रेंज. रेंज म्हणजे काय? हॉरिझॉन्टल रेंज. तर हॉरिझॉन्टल किती डिस्टन्स पार केलाय, बरोबर आहे, त्याला काय म्हटलं जातं? हॉरिझॉन्टल रेंज. तर हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय? इट इज डिफाइन्ड ॲज द मॅक्सिमम डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स असणार आहे? हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आहे. कव्हर्ड इन अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स. बरोबर. Horizontal path. Note, horizontal range is a maximum when it is thrown in an angle 45 degree. तर horizontal range आपल्याला मॅक्सिमम केव्हा मिळते? जेव्हा अँगल 45 डिग्री असावा. horizontal पासून पृष्ठभागापासून तो अँगल किती असावा? 45 डिग्री असला पाहिजे. आता त्याचा फॉर्म्युला काय रेंजचा? तर रेंजचा फॉर्म्युला आहे r इज इक्वल टू v स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g. किंवा दुसऱ्या प्रकारे कसा लिहिता येईल आपल्याला? कॅपिटल R इज इक्वल टू u sin थिटा किंवा v sin थिटा sin 2 थिटा u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g. ओके, अशा पद्धतीने फॉर्म्युला u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g किंवा r इज इक्वल टू v स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g. आता या ठिकाणी जर अँगल थिटा आपण किती घेतला बाळांनो? सांगा. 45 डिग्री घेतला. किती घेतला अँगल थिटा? किती घेतला मी? त्या फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुट करतो. आर मॅक्सिमम केव्हा मिळेल? आर मॅक्स मॅक्सिमम केव्हा असेल? आर मॅक्स म्हणूया. तर v स्क्वेअर sin 2 थिटा. आता थिटाची व्हॅल्यू किती टाकणार आहे तुम्ही? 45 डिग्री. 45 डिग्री थिटा टाकला तर sin थिटाची व्हॅल्यू 45 into 2 90 sin 90 डिग्री डिवाइडेड बाय g. आणि sin 90 किती असं बाळांनो? 1 असतो. म्हणून मिळेल आपल्याला r max. r max किती मिळेल? r max is equal to v square upon g when theta is equal to 45 degree. Keep in mind that theta हा किती असावा? 45 डिग्री असावा, तेव्हाच r max मिळतो. जर तुम्हाला असं जर दिलं असेल तर थिटा काय टाकायची गरज नाही. डायरेक्ट जर तुम्हाला थिटा 45 डिग्री दिला असेल ना,
आर मॅक्स कॅल्क्युलेट करायला एकदम सिंपल आहे, इझी आहे. तुम्ही डायरेक्टली काय करायचं, व्ही स्क्वेअर अपॉन जी टाकायचा. व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी किंवा यू म्हणा त्याला, जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तिथं साइन टू थिटा टाकायची गरज नाही, म्हणजे ही व्हॅल्यू किंवा हा फॉर्म्युलाचा हा जो पार्ट आहे तो टाकण्याची गरज नाही. समजले का? आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे, तो म्हणजे हाईट ऑफ प्रोजेक्शन. आता हाईट ऑफ प्रोजेक्शन किती असावी, किती असते, तर मॅक्सिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाइल इज व्हेन प्रोजेक्टाइल रिचेस टू झिरो व्हर्टिकल व्हेलॉसिटी. आता बॉडी आपण हवेमध्ये फेकलेली आहे, बरोबर आहे. इथं पहा, हॉरिझॉन्टल सरफेस आहे, एक्स अक्ष म्हणजे वाय अक्ष, इथून बॉडी तुम्ही टाकलेली आहे, बरोबर आहे. तर ती मॅक्सिमम किती उंचीवरती गेलेली आहे, मॅक्सिमम त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, त्यालाच काय म्हटलं आपण, हाईट ऑफ प्रोजेक्शन. किती उंचीवरती गेलेली ती वस्तू, म्हणजे इथपर्यंत जाईपर्यंत, इथून सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं, इथून तुम्ही बॉडी फेकली, तर ती जात असताना या ठिकाणी इथे गेल्यानंतर त्याचा वेग काय होणार आहे, मॅक्सिमम हाईटला व्हेलॉसिटी काय होणार आहे, झिरो. इथं खालून वरती जाईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाणार आहे, आणि पुन्हा इकडे मात्र खाली पुन्हा येईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं होतं की याच्यामध्ये पाठीमागच्या टॉपिक मध्ये, की बॉडी थ्रोन इन एअर, बरोबर आहे. जर आपण हवेमध्ये वस्तू टाकली, खालून वरती फेकली, तर त्याचा फायनल व्हेलॉसिटी काय होऊन जाते, झिरो होऊन जाते, आणि पुन्हा ती खाली येत असताना त्याचा वेग काय होत जातो, वाढत जातो. बरं, त्याचा फॉर्म्युला आपण पाहूया. तर त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे या ठिकाणी पहा, into bracket, sorry, h is equal to v square sin theta divided by 2g. ठीक है, फॉर्मूला पाठ करा, h is equal to v sin theta, ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर डायरेक्टली तरी चालेल, अपॉन 2g. ठीक आहे, किंवा v square sin theta अपॉन 2g टाकला तरी चालेल. डायरेक्टली दोघांचा एकत्र हे करा, गुणाकार करा आणि त्याचा स्क्वेअर घ्या, चालतंय. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण काय काय पाहिलं ते मी तुम्हाला रिपीट करतोय. पहा, आतापर्यंत आपण पाहिलेला टॉपिक, ट्रॅजेक्टरी पाहिला, अँगल ऑफ प्रोजेक्शन पाहिले आपण, त्याच्यानंतर हाईट ऑफ प्रोजेक्शन आपण पाहायचे आपल्याला अजून, बरोबर आहे. अँगल ऑफ प्रोजेक्शन आपण पाहिले, हाईट ऑफ प्रोजेक्शन पाहिलंय, त्यानंतर टाइम ऑफ फ्लाइट हा टॉपिक पाहिला आपण. अशा पद्धतीनं हा शेवटचा टॉपिक होता हाईट ऑफ प्रोजेक्शन. असे 6 पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. प्रोजेक्टाइल मोशन मध्ये जास्त काही थेअरीचा पार्ट नाहीये, फक्त 4-5 डेफिनेशन, बरोबर आहे. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाइल बॉडी इज कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. लक्षात ठेवा, अशी पण डेफिनेशन करायची, विचारले जाऊ शकते. शेवटचे 6 ते 7 मिनिटं आहेत. आपण थोडंसं या टॉपिकला पुन्हा एकदा रिवाइज करायचा आपला विचार आहे, परंतु आपण तत्पूर्वी जाऊया न्यूमेरिकल कडे. एक छानसा आपण न्यूमेरिकल पाहूया. वाचा न्यूमेरिकल, वाचताय तर नोटबुक आणि पेन घेऊन बसा. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला थेअरीचा पार्ट ऐकायला खूप सुंदर वाटतो, परंतु थेअरी समजते ऐकताना सुद्धा, आणि लक्षात पण राहते. परंतु न्यूमेरिकल नुसतं ऐकलं वाचलं लक्षात राहत नाही. फिजिक्सचा असू द्या, केमिस्ट्रीचा असू द्या न्यूमेरिकल, किंवा मॅथचा असू द्या, किंवा मेकॅनिक्सचा असू द्या, न्यूमेरिकल सॉल्व्ह करून पहाच. प्रॅक्टिस करा मित्रांनो, कारण प्रॅक्टिस शिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी शक्य होत नाहीये. आता तुम्ही क्रिकेटर घेतला, बॅट्समन जर घेतला, विदाउट प्रॅक्टिस जर ग्राउंड वरती गेला तर तो 0 रनावरती आउट होऊ शकतो, किंवा 4 रन करून आउट होऊ शकतो. प्रॅक्टिस महत्वाची आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही खूप अभ्यास केला होता, खूप वाचलं होतं, मी तर मॅथचं रात्रभर वाचत होतो. अरे वाचून काही समजतं का, नाही समजत. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. मॅथचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला काय पाठ करावं लागेल, फॉर्म्युले पाठ करावं लागतील. ते पाठ केले, बरोबर आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, बरोबर आहे. चालेल का, नाही मी लिहून पाहिजे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मी 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वेळा लिहून पाहिजे, तेव्हा मला ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी फॉर्म्युला लक्षात राहील. तुमचं इंटिग्रेशन असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, डेरिव्हेटिव्हचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करायला घेतले, तर मित्रांनो तुम्हाला सरांनी जसं सांगितलंय की तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना त्याची काही तुमचं फॉर्म्युलेचं पेज आहे ते समोर घेऊन बसा ना. फिजिक्सचं सुद्धा आता मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगितले, तर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचंय म्हटलं तर तुम्ही मगाशी मी सांगितलेले फॉर्म्युले काय करायला पाहिजे,
लिहून काढलेले पाहिजेत एका पेज वरती. सर सांगतायत पाहूया आपण न्यूमेरिकल. चला जाऊया न्यूमेरिकल कडे. A body is projected म्हणजे प्रोजेक्टाइल मोशन आहे विथ व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला इथं जर तुम्ही पाहिलं की लगेच आपल्याला कळतंय u किंवा v दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही v वापरा किंवा u वापरा चालेल. इज इक्वल टू किती दिलेला आहे 30 मीटर पर सेकंद. एक काम करू आपण. गिवन डेटा u दिलेला आहे 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आपण तिकडे नंतर टॅली करूया. आपण लिहितोय ते बरोबर आहे का चेक करू शकताय. चेक युअर अंडरस्टँडिंग. नंतर तिकडचं टॅली करू शकता तुम्ही. ठीक आहे, व्ही दिलेला आहे आपल्याला किंवा यू दिलेला आहे 30 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर अँगल ऑफ प्रोजेक्शन दिलेला आहे बरोबर आहे. तर तो किती आहे 90 मायनस 30 करावा लागेल आपल्याला. तर तो आहे 60 डिग्री. ठीक आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन किती आहे 60 डिग्री विथ व्हर्टिकल. इथं जरा थोडस कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे पहा. द अँगल विथ हॉरिझॉन्टल म्हणलंय का इथं नाही. इथं काय म्हटलंय व्हर्टिकल. म्हणून आपल्याला 90 मायनस 30 घ्यावा लागेल. इथं लक्षात ठेवा का घेतलंय. जर इथं हॉरिझॉन्टल म्हटलं असतं ना, मी घेतानाच असं न्यूमेरिकल घेतलंय त्याच्यासाठी. इथे जर हॉरिझॉन्टल म्हटलं असतं तर तुम्ही डायरेक्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा किती घेता आला असता आपल्याला इथं 30 घेता आला असता. आपण डायरेक्टली थिटा किती घेतला असता इथं 30 घेतला असता. पण इथं व्हर्टिकल म्हटल्यामुळं आपल्याला 90 मायनस 30 करावं लागतंय. हा मात्र तुमचा झाला आता थिटा 60 डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. मॅक्झिमम हाईट काढायला सांगितले, टाइम ऑफ फ्लाइट काढायला सांगितलं आणि हॉरिझॉन्टल रेंज काढायला सांगितली. तर जमेल ना, कारण आम्ही फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तुम्ही मगाशी सांगितले होते फॉर्म्युले, आम्ही ते लिहून काढलेले आहेत एका पेज वरती छानपैकी बरोबर आहे. फॉर्म्युला तुम्हाला लिहून पाहावा लागेल. एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा लिहून पाहावा लागतो, तेव्हा लक्षात राहतो मित्रांनो. हाईट ऑफ प्रोजेक्शन आपण पहिल्यांदा काढूया. हाईट ऑफ प्रोजेक्शन. आता हाईटचा फॉर्म्युला काय आहे h इज इक्वल टू u स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. ठीक आहे, किंवा u साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2g. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू. ठीक आहे, u ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो तुमची 30 स्क्वेअर मल्टिप्लाय. ठीक आहे, आपण थोडासा वेगळ्या कलरचा पेन वापरूया या ठिकाणी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. u किती आहे 30. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय साइन स्क्वेअर थिटा. साइन ची व्हॅल्यू किती आहे साइन 60. त्याचा स्क्वेअर केला तरी झाले साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. 2 into 9.81 किंवा 9.8. कॅल्क्युलेशन करा. तर कॅल्क्युलेशन तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा वापर करू शकताय. तर सुरुवातीला 30 चा स्क्वेअर करा 900 काय येईल तो. त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा घ्या किंवा साइन 60 टाका कंसामध्ये कंस टाका साइन 60 टाका कंस पूर्ण करा आणि त्याचा स्क्वेअर घ्या. त्याच्यानंतर किंवा डायरेक्टली तुम्ही मगाशी ह्या फॉर्म्युल्यानुसार जर गेले याच्यानुसार गेले तर इथं 30 टाकायचा मल्टिप्लाय बाय साइन 60 टाकायचा आणि सगळ्या कंसाचा काय करायचा स्क्वेअर करायचा. सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरा, एकदम सुंदर काम होईल. 2 मल्टिप्लाय बाय जी ची व्हॅल्यू 9.81 टाका किंवा 8 टाकली तरी चालेल आणि एकदम सुंदर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येईल. आणि त्याची तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे तर ते आहे 34.44. येते का कॅल्क्युलेशन करा. किती जणांना येत आहे आलं का करा बरं. सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेतलंय का सगळ्यांनी. फिजिक्स मध्ये नाही बरं का मुलांना, मॅथ मध्ये पण सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरावं लागतं. त्यामुळे बचत करायला जाऊ नका. सगळ्यांनी सायंटिफिक कॅल्क्युलेटर घ्या. मॅथ फिजिक्स तुम्ही सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे फिजिक्स मध्ये पण मॅथ मध्ये पण. त्यामुळे तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला तर वापरायचे, डिग्री पर्यंत तुम्हाला वापरायचे. त्यामुळे छानपैकी एक सायंटिफिक कॅल्क्युलेटर घेऊन टाका. 500 रुपये लागतील. 500 550 पर्यंत हाय क्वालिटी चांगलं मिळतंय. 700 पर्यंत आहेत. तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरा, न्यूमेरिकल सॉल्व्ह करून पहा. जमेल ना सगळ्यांना. जमते ना. ओके, आले काय आन्सर. यस करेक्ट आले. बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स येतोय की सर आन्सर आलेला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आले ना. ओके, चला आता जाऊया आपण. हाईट काढली आपण 2 मार्काला. जर नुसती हाईट विचारली तर 2 मार्काला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपल्याला हा मोठं न्यूमेरिकल का घेतलंय कारण आपल्याला एकाच न्यूमेरिकल मध्ये तिन्ही पण पार्ट आपले कव्हर होऊन जातील. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला हाईट काढायला विचारली होती, नंतर विचारलं समजा तुम्हाला टाइम ऑफ फ्लाइट काढायचा आहे, तुम्हाला टाइम काढायचा आहे,
कसा काढणार आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2u sin थिटा अपॉन जी तर 2u sin थिटा अपॉन जी 2 मल्टिप्लाय बाय u किती आहे 30 sin किती आहे 60 डिग्री डिवाइडेड बाय जी 9.81 टाका व्हॅल्यू 9.8 पुट केल्या की आपल्याला आन्सर मिळेल 5.3 किती आन्सर आले तुमच्या बाळांनो आले का 5.3 आले का किती जणांचं आलंय 5.3 सेकंद युनिट काय वापरायचं आपल्याला सेकंद जमतंय का किती जणांचं आलंय आहेत का सगळेजण ट्रेन मध्ये आहेत का सगळेजण आहेत ना हो येते सर किती जणांचं आलंय कमेंट करा तर माझं आलंय ठीक आहे जर कुणाला सॉल्व्ह करता येत नसेल कुणाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर कसं वापरायचं हे माहित नसेल बरोबर आहे तर सगळ्या त्यांनी कॉन्टॅक्ट करा बरोबर आहे युट्यूब वरती किंवा सर्च करा युट्यूब वरती सायंटिफिक कॅल्क्युलेटर कसं वापरायचं हे सुद्धा शिकवलं जात आहे तुम्ही पर्सनली स्टाफ असेल तुमचे शिक्षक असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर असं जर आपल्याला इथं विचारलं टाइम ऑफ फ्लाईट विचारलं 2 मार्काला तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे जर आपण पुढच्या एक याच्याकडे जाऊया तिसरा पार्ट आपल्याला ऍट अ टाइम 3 पार्ट विचारले जाणार नाहीत कारण आताचे जे न्यूमेरिकल आहेत जुना जो थेटचा जी स्कीमचा सिलेबस होता त्याच्यामध्ये 4 मार्काला न्यूमेरिकल विचारले जायचे आता मात्र फक्त 2 मार्कालाच विचारले जातात क्वेश्चन त्याच्यामुळं आता पुढचा जो पार्ट आहे 3 नंबरचा तो आपल्याला काढायचा आहे हॉरिझॉन्टल रेंज काढायची हॉरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला काय आहे तर कॅपिटल आर इज इक्वल टू यू स्क्वेअर sin 2 theta upon g तर u ची व्हॅल्यू किती आहे 30 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय sin 2 थीटा तर 2 थीटा किती आहे 60 2 into 60 किती होईल इथं 2 into 60 120 बरोबर आहे डिवाइडेड बाय g ची व्हॅल्यू 9.8 करा बरं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला थोडासा वेळ देतोय 1 ते 1.5 मिनिटाचा मी वेळ तुम्हाला देणार आहे सगळ्यांनी सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरून पहा सॉल्व्ह करून पहा बरोबर आहे हे आन्सर येतंय का हे आपल्याला टॅली करायचं आहे किती जणांचं आलंय 1 2 3 4 ओके जमतंय सगळ्यांना जमतंय करून पहा वा छान सगळ्यांना जमतंय ठीक आहे आन्सर येतंय 79.53 आले का येते का सगळ्यांचं हे यस करेक्ट वा छान 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 मस्त करताय तुम्ही सर्वजण वा छान शेवटचं न्यूमेरिकल होतं आपलं आले आन्सर ओके ओके चला तर मगाशी मी सांगितलं होतं एक थोडंसं आपण जाता थोडंसं एक रिवाइज करूया एक छोटासा एक क्वेश्चन आहे फॉर मॅक्सिमम रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल द अँगल ऑफ प्रोजेक्शन शुड बी डॉट डॉट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे ठीक आहे तर अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा 45 डिग्री करेक्ट आन्सर बरोबर आलेलं आहे प्रोजेक्टाइल मोशन मध्ये आपल्याला अँगल ऑफ प्रोजेक्शन किती असावा तर 45 डिग्री असावा करेक्ट बरोबर आन्सर आलेलं आहे सगळ्यांचं आणि असाच क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जाणार आहे तर या ठिकाणी आपला प्रोजेक्टाइल मोशन हा टॉपिक संपला मित्रांनो मी थोडंसं जाता सर्वांना काही सूचना देणार आहे विद्यार्थी मित्रांना कारण विद्यार्थी मित्रांनो आपण मेकॅनिकल इंजिनिअर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगला असाल आपण सेकंड सेमिस्टर मध्ये आहात बरोबर आहे आता सेकंड सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर तुमची झालेली आहे ऑनलाईन पेपर तुम्ही दिले सगळे छान मार्क्स सर्व विद्यार्थी मित्रांना मिळाले असेच मार्क तुम्हाला सेकंड सेमिस्टर मध्ये मिळावेत ही अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो आणि या सेमिस्टर मध्ये जो काही अप्लाइड सायन्सचा हा जो टॉपिक आपण पाहिला युनिट नंबर 1 काय पाहिलं प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनडीटी युनिट नंबर 2 आपण पाहिलं ते म्हणजे टाइप्स ऑफ मोशन तर फोर्स आउटकम जे आहेत आपल्याला ते दोन्ही या ठिकाणी आपण हे केलेले व्हेरीफाय केलेले आहेत आणि 3 नंबरचं युनिट जे आहे काय 3 नंबरचं युनिटचं नाव फोटो इलेक्ट्रिसिटी एक्स-रे आणि लेझर हा 3 नंबरचा टॉपिक घेऊन येणार आहेत घोलप मॅडम बरोबर आहे तर तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो मित्रांनो आपण आपली स्वतःची त्याचबरोबर आपल्या परिवाराची बरोबर आहे आपल्या मित्रांची सर्वांची काळजी घ्या सर्वजण सुरक्षित राहा बरोबर आहे सर्वांनी मास्क वापरा सॅनिटायझर वापरा ओके आणि आपण या ठिकाणी थांबूया
ह्या सेमिस्टर मध्ये मी सर्वांची रजा घेतो. ओके, धन्यवाद, बाय.